मी मीरा. माझ्या लग्नाला आता 5 वर्ष झाली आहेत. माझ्या आयुष्यात 2 माणसे खूप महत्त्वाची आहेत. एक म्हणजे माझा नवरा अमित आणि दुसरे माझ्या सासूबाई म्हणजेच अमितची आई. माझ्या नवऱ्यानंतर सासूबाई माझ्यासाठी यामुळे महत्त्वाच्या होत्या कारण मला माझी आई नव्हती. गेल्या 20 वर्षांपासून माझ्या मनात आईच्या प्रेमाची जी पोकळी होती ती माझ्या सासूबाई मला मुलगी समजून आईच्या प्रेमाची माझ्या मनातील कमी नक्कीच भरून काढतील याची मला खात्री होती. मला सासरे नव्हते. सासूबाई आमच्या घरातील मोठ्या होत्या. त्या दिसायला सुंदर आणि अगदी शिस्तबद्ध होत्या. अमितने तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच मला बजावलं होतं की आईला कधी दुखावू नकोस आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू माझी बायको असली तरी तुझ्या आधी माझ्या आयुष्यात माझ्या आईची जागा आहे. आधी आई मग बायको हे माझ्या जीवनाचं एक गुपित सत्य आहे. मी तर तेव्हा समजले होते की अमित फक्त आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्याबद्दल मला सांगत आहे, पण त्याच्या आयुष्यात त्याच्या आईचं माझ्याही आधी असं काही स्थान असेल याचा मी विचारही केला नव्हता. पण हळूहळू माझ्या नजरेस काही गोष्टी येऊ लागल्या होत्या. सासूबाई आणि त्यांच्या मुलाचं नातं जेवढं गोड दिसायचं तेवढंच ते आतून रहस्यमयीन होतं असं मला आता जाणवू लागलं होतं. आणि त्या रहस्याचं केंद्रस्थान होतं माझ्या सासूबाईंचं वागणं. माझ्या सासूबाई दिसायला सुंदर, अत्यंत शांत आणि मनमिळाऊ होत्या, पण त्यांच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज कोणालाच येत नव्हता. अमित हा त्यांचा एकुलता एक मुलगा. अमित आणि मी जेव्हा डेट करत होतो तेव्हा मी सासूबाईंना पहिल्यांदा भेटले. तेव्हापासूनच मला जाणवलं होतं की त्यांच्या बोलण्यात व वागण्यात एक अदृश्य पडदा आहे. लग्नानंतर माझं सासूबाईंशी छान जुळलं होतं, पण अमित आणि सासूबाई यांच्यातील नातं मला नेहमी वेगळं वाटायचं. दोघांमध्ये खूप जवळीक होती, पण ती जवळीक प्रेमळ कमी आणि घाबरलेली जास्त वाटायची. अमित त्यांच्या प्रत्येक इशारा किंवा सूचनेचं अगदी शब्दशः पालन करायचा. त्यांच्यासमोर तो कधीही आपली नाराजी किंवा मतभेद व्यक्त करत नसे. जर सासूबाईंनी एखादी गोष्ट नाही म्हटली तर अमितही ती गोष्ट करण्याचं धाडस कधीच करायचा नाही. मला तर समजत नव्हतं की आई मुलाचं नातं इतकं आजोळी कसं असू शकतं. अमित त्यांच्याशी इतका दबून का वागतो. एकदा रात्री उशिरा 11:30 वाजता पिण्याचं पाणी आलं म्हणून मला कॉलनीतील मैत्रिणीचा फोन आला. मी घाई गडबडीत उठले आणि पटकन किचनमधील पाणी भरलं. गेल्या 2 दिवसांपासून पाणी आलं नव्हतं म्हणून मी पाणी आल्याचा फोन ऐकताच हडबडीत माझ्या कामात लागले आणि खोलीतून बाहेर पडताना माझं लक्ष अमितवर गेलंच नाही की तो खोलीत आहे की नाही, परंतु सत्य जास्त काळ लपत नाही आणि तसंच झालं. किचनमधील पाणी भरून होताच मी टेरेसवरील पाण्याची टाकीमध्ये पाणी भरलं जातंय का ते बघायला जाऊ लागले. टेरेसवर जाताच मी पाहिलं की टेरेसवरील गेट मी तिथे जाण्या अगोदरच उघडं होतं. पण हे कसं शक्य होतं, कारण मी 9 वाजताच टेरेसवर येऊन तिथे लॉक करून गेले होते. एवढ्या रात्री टेरेसवर कोण आलं असेल याच सगळ्या विचारात मी टेरेसवर पहिला पाऊल ठेवला आणि तेव्हाच माझी नजर माझ्यासमोर मला पाठमोरं उभ्या असलेल्या त्या दोघांवर गेली. अमित व सासूबाई रात्रीच्या जवळजवळ 12 वाजेच्या दरम्यान टेरेसवर बोलत उभे होते. त्यांच्यात नेमकं एवढं काय गुपित बोलणं चाललं होतं. त्यांना ज्या काही गप्पा गोष्टी करायच्या होत्या त्या ते घरातही करू शकले असते. असो, तेव्हा मी स्वतःशी बडबडण्यापेक्षा त्या दोघांचा कानोसा घ्यायचं ठरवलं. तेव्हाच मी उत्सुकतेपोटी गेटच्या कडेला जाऊन उभे राहिले व लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले. सासूबाई अमितला म्हणत होत्या, तू मीराच्या मागे जास्त वेळ देऊ नकोस. ती आता या घरात नवीन आहे. तिच्यासमोर काही गोष्टी न आलेल्या बऱ्या आहे. आणि हो, तुला माहीत आहे ना घरात शांतता किती महत्त्वाची आहे. आई, मला सगळं माहीत आहे, पण ती माझी बायको आहे. मी तिच्यासोबत वेळ नाही घालवला तर तिला वाईट वाटेल. अमित असं बोलताच सासूबाई तीक्ष्ण आवाजात म्हणाल्या, वाईट वाटेल? तिच्या भावना महत्त्वाच्या आहेत की माझ्या? तू विसरला आहेस का मागच्या वेळी काय झालं होतं? सासूबाईंचं बोलणं ऐकून अमित एकदम शांत झाला. त्याचा चेहरा घाबरलेला दिसला. तो फक्त नाही आई असंच पुटपुटला आणि गप खाली मान घालून उभा राहिला. त्याला खाली मान घालून उभं पाहून सासूबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आसुरी आनंद झाल्यासारखं हसू होतं. ते सगळं ऐकून मी लगेच माझ्या खोलीत निघून आले. माझ्या मनात एक अंधार दाटून आला. मागच्या वेळी काय झालं होतं म्हणजे काय? सासूबाई अमितला कशाची भीती दाखवत होत्या. तेव्हा क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर ती खोली आली. ती जुनी खोली. आमच्या घरी एक बंद खोली होती जी नेहमी कुलूप लावून ठेवलेली असायची. सासूबाईंनी आम्हाला स्पष्ट ताकीद दिली होती की त्या खोलीकडे कोणीही जायचं नाही. एकदा मी सासूबाईंना विचारलं होतं की ती खोली कशासाठी आहे, त्यात काय ठेवलं आहे. तेव्हा त्यांनी अगदी शांत शब्दात मला सांगितलं होतं की अगं, त्यात काही जुनं सामान आहे ज्याची घरात गरज नाही. तोच सामान तिथे ठेवलाय. उगाच जास्त तुलाही काम नको आणि घरात पसारा नको म्हणून मी ती खोलीच बंद ठेवली आहे. त्यावेळी मला त्यांच्या डोळ्यात एक चमक दिसली होती
जी काहीतरी सत्य लपवल्याची साक्ष देत होती. दुसऱ्या दिवशी रात्री अमित झोपला असताना मी हळूच त्याला विचारलं, अमित, सासूबाई त्या बंद खोलीबद्दल नेहमी इतके गंभीर का असतात? त्या खोलीत असं काय आहे? माझं बोलणं ऐकून अमित घाबरून जागा झाला. तो म्हणाला, मीरा, तू त्या खोलीबद्दल बोलू नकोस, आईला ऐकू जाईल, त्यात काही नाहीये, तू झोप. एवढं बोलून तो मला पाठमोरा झाला. अमित तितका घाबरला होता की त्याने माझ्यावर राग काढला आणि दुसरीकडे तोंड फिरवलं. माझ्या संशयाला आता खात्रीचं स्वरूप येऊ लागलं होतं. अमित आणि सासूबाईंचे त्या रात्रीचे टेरेसवरील गुपित संवाद ऐकल्यापासून माझ्या मनातल्या शंकांना खात्रीचं स्वरूप येऊ लागलं होतं. आता मी केवळ त्यांच्यावर संशयच घेत नव्हते, तर त्यांच्या जवळच्या वागण्याचा तिरस्कार करत होते. घरात एक अदृश्य तणाव निर्माण झाला होता, जो फक्त मलाच जाणवत होता. आता मला दिवसभर एकच विचार सतावू लागला होता की सासूबाई अमितला कशाची भीती दाखवतात. मागच्या वेळी असं काय झालं होतं? सासूबाई नेहमी माझ्या व अमितमध्ये अंतर निर्माण करत असत. जर मी अमितसोबत हसून बोलले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक असमाधानी भाव दिसायचा. अमितने त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणताही छोटा निर्णय घेतला तर त्याला रागिष्ट नजरेने पाहत असत. तो तर मला कधी कुठे बाहेरही घेऊन जात नसे, कारण त्या सगळ्याला सासूबाईंची मान्यता नव्हती. आम्हा दोघांना एकत्र हसत पाहताच सासूबाईंची अमित प्रति वागणूक बदलत असे. मला वाटू लागले की आई मुलाच्या या नात्यात प्रेम नाही तर काहीतरी वेगळंच गुपित सत्य दडलं आहे, जे की माझ्या नजरेसमोर असूनही मला ते ओळखता येत नव्हतं. मी एकदा नाही तर अनेकदा अमितला विचारण्याचा प्रयत्न केला, अमित, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस का? पण तू नेहमी विषय टाळायचा. मीरा, तू उगाच जास्त विचार करत आहेस. आई थोडी जुन्या विचारांची आहे, बाकी काही नाही, असं म्हणून तो मला शांत करण्याचा प्रयत्न करायचा. पण त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि घाबरलेले डोळे मला स्पष्ट सांगायचे की तो खोटं बोलत आहे. माझ्या नवऱ्यावरचा माझा विश्वास डळमळीत होऊ लागला होता. एका दुपारी सासूबाई आराम करत असताना अमित त्यांच्या रूममध्ये काहीतरी शोधत होता. तो खूप घाईत आणि घाबरलेला दिसत होता. मी हळूच त्याला विचारलं, अमित, तू काय शोधत आहेस आईंच्या खोलीत? तो दचकला आणि त्याने लगेच माझ्याकडे पाठ फिरवली. काही नाही मीरा, मला कामाची एक फाईल हवी होती, असं म्हणून तो लगेच तिथून निघून गेला. पण तो काय शोधत होता हे तो माझ्यापासून का लपवत होता? या विचाराने माझा संशय अधिकच पक्का झाला. फाईल इथे कशाला असेल? तो नक्कीच ती बंद खोलीची चावी शोधत होता. माझ्या मनात आता भीती आणि संशय यांचे वादळ निर्माण झाले होते. मला त्या घरात असुरक्षित वाटू लागलं होतं. मला वाटत होते की माझ्या सासू आणि नवऱ्यामध्ये एक गुपित करार आहे, ज्याबद्दल मला काहीच माहीत नाही, आणि तो करार आमच्या वैवाहिक जीवनाला धोकादायक आहे. मला माझ्या नवऱ्यावर आणि माझ्या सासूबाईंवर विश्वास ठेवणं कठीण होत चाललं होतं. मी अनेक रात्री रडत काढल्या, कारण मला वाटत होतं की माझा नवरा आणि माझ्या सासूबाई मिळून माझ्यापासून एक खूप मोठं रहस्य लपवत आहेत. माझा संशय आणि ताण इतका वाढला होता की मी रात्री उठून बंद खोलीच्या दरवाजाकडे पाहत बसायची. माझ्या मनात नेहमी एकच विचार यायचा, या खोलीत नक्कीच माझ्या वैवाहिक जीवनाचे आणि या घराचे रहस्य दडलेले आहे, जे सासूबाईंच्या नियंत्रणाचा आधार आहे. आणि याच विचाराने मला त्या बंद खोलीची चावी शोधण्यासाठी प्रेरित केले. माझ्या मनात आलेला हा संशय आणि त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता मला शांत बसू देत नव्हती. मला माझ्या नात्यातील सत्य आणि सासूबाईंच्या नियंत्रणाचं कारण शोधायचंच होतं. कारण आता हा प्रश्न केवळ घराच्या शांततेचा नसून माझ्या अस्तित्वाचा आणि अमितवरील विश्वासाचा बनला होता. मला आता एक गोष्ट लक्षात आली होती की जोपर्यंत मी सत्य शोधणार नाही तोपर्यंत माझ्या वैवाहिक जीवनात शांतता येणार नाही. मी सासूबाईंच्या नकळत त्या बंद खोलीची चावी शोधण्यास सुरुवात केली. 2 दिवसांच्या प्रयत्नानंतर मला चावी त्यांच्या जुन्या पर्समध्ये मिळाली. मी एकटी असताना मी धाडस करून ती खोली उघडली. खोलीत प्रचंड धुळीचा आणि कुबट वास होता. खोलीत काही जुने फर्निचर होते, पण एक वस्तू होती जी पाहून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. भिंतीवर एक फोटो फ्रेम लावलेली होती. त्यात अमित आणि त्याच्यासोबत हुबेहूब अमितसारखा दिसणारा एक तरुण उभा होता. पण त्या तरुणाच्या गळ्यात फुलांचा हार होता. त्याखाली सासूबाईंच्या हस्ताक्षरात एक वाक्य लिहिलं होतं. ते असं की अक्षय आणि अमित जुळे. अक्षयने घराची शांतता भंग केली म्हणून तो आज आमच्यात नाही. ते वाक्य वाचून माझा श्वास थांबला. अमितचा जुळा भाऊही होता आणि तो आता जगात नव्हता. संध्याकाळी सासूबाई आणि अमित दोघे घरी असताना मी ती गोष्ट बाहेर काढली. मी न घाबरता त्यांना विचारलं की सासूबाई, अक्षय कोण आहे? आणि अमित, तुम्हाला याबद्दल कधीच का काही सांगितलं नाहीस की तुला जुळा भाऊ होता? माझा प्रश्न ऐकून अमितचा चेहरा पांढरा फट पडला. सासूबाईंच्या डोळ्यात एक क्रूर आणि भीतीदायक शांतता होती. मी त्यांना न घाबरता सांगितलं की त्या बंद खोलीत मी सगळं पाहिलंय. अक्षयच्या मृत्यूचं कारण काय आहे
आणि तुम्ही अमितला कशाची भीती दाखवत आहात? अमित थरथरत होता. सासूबाईंनी शांतपणे बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, अमित आणि अक्षय जुळे होते, पण अक्षय माझ्या मनाप्रमाणे वागत होता. तो खूप बंडखोर होता. त्याला घरातल्या नियमामुळे गुदमरल्यासारखं वाटायचं. तो सतत माझ्यावर प्रश्न उपस्थित करायचा, माझ्या नियमांना तोडायचा. एक दिवस तो घराचे नियम तोडून रात्री उशिरा पार्टीवरून घरी आला. त्याला मी खूप रागावले. तो म्हणाला, मी तुझ्या नियमांमध्ये जगू शकत नाही, आणि दुसऱ्याच दिवशी त्याने त्याच खोलीत त्याचं जीवन संपवलं. सासूबाईंचं बोलणं ऐकून मी स्तब्ध झाले. तेव्हाच माझी आणि अमितची नजरानजर झाली. अमितच्या डोळ्यातील भीती आता स्पष्ट दिसत होती. सासूबाई पुढे म्हणाल्या, अक्षयच्या मृत्यूला मी जबाबदार नाही. तो स्वार्थी होता. पण माझा अमित तसा नाही. तो समजदार आहे. त्याला मी नेहमी सांगते की जर तूही अक्षयसारखा वागलास आणि माझ्या नियमामधून बाहेर पडायचा प्रयत्न केलास तर तूही घराची शांतता आणि माझं प्रेम गमावशील. म्हणूनच अमित नेहमी माझ्या आज्ञा पाळतो, कारण त्याला अक्षयसारखं व्हायचं नाहीये. मला आता अमितच्या दबून वागण्याचं आणि सासूबाईंच्या शांत क्रूरतेचं रहस्य कळालं होतं. सासूबाई आपल्या आईपणाच्या अधिकाराचा गैरवापर करून अमितला भावनिकरित्या करत होत्या आणि त्याच्या मनात भीती निर्माण करून त्याला नियंत्रित करत होत्या. त्या सगळ्यात एक गोष्ट अशी होती की सासूबाई या अत्यंत नियंत्रक आणि भावनिकदृष्ट्या अस्थिर होत्या. त्या आपल्या मुलाच्या मनात जुळ्या भावाच्या मृत्यूची भीती निर्माण करून त्याला स्वतःच्या मुठीत ठेवत होत्या. आई आणि मुलाच्या नात्यातील जवळीक हे प्रेम नसून नियंत्रण आणि दडपण होते. सासूबाईंचा स्वभाव लक्षात येताच मी त्यांना बोलले की तुम्ही हे खूप चुकीचं करत आहात. अक्षयच्या मृत्यूचं कारण तुमचे नियम आणि तुमचं दडपण होतं. अमितला तुम्ही भावनिकरित्या गुलाम बनवला आहे. तुम्ही त्याला प्रेम नाही तर भीती दिली आहे. अमित पहिल्यांदाच शांतपणे उभा राहिला आणि म्हणाला, मीरा बरोबर बोलते. आई, मी अक्षयसारखं तर वागणार नाही, पण मी आता तुझ्या भीतीखालीही जगणार नाही. मी स्वतःच्या निर्णयाने आणि माझ्या बायकोच्या प्रेमाने जगणार आहे. बहुतेक त्या दिवशी अमित पहिल्यांदा सासूबाईंसमोर स्वतःच्या हक्कासाठी बोलत होता. त्याला माझ्या बोलण्याने एक हिंमत मिळाली होती. अमितचं बोलणं ऐकून सासूबाईंचा अधिकार आणि नियंत्रण अचानक गळून पडले. त्यांना त्यांची चूक आणि एकटेपणाची भीती जाणवली. त्या कुठे ना कुठे मानसिकरित्या अस्थिर होत्या हे मी समजले होते. शेवटी मी व अमितने त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्यासाठी तयार केलं आणि त्यांच्या मनात दडलेल्या भावना हळूहळू डॉक्टरांच्या समुपदेशनामुळे बाहेर येऊ लागल्या. सासूबाई त्यांच्या बालपणापासून ते लग्न झाल्यानंतरही घरातल्यांच्या नियंत्रणात आणि मानसिक दबावात राहिल्या होत्या. त्यामुळे एवढी वर्ष त्यांना जी चुकीची वागणूक मिळाली त्यामुळे त्या कुठे ना कुठे मानसिकरित्या अस्थिर झाल्या होत्या. आजपर्यंत त्यांना कोणी मोकळीकतेने जगूच दिलं नव्हतं. त्यांच्या आयुष्यात याआधी जीही नाती होती त्या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्यावर फक्त हुकूम गाजवला आणि त्यांना स्वतःच्या नियंत्रणात ठेवलं होतं. आणि त्या सगळ्या वागण्याचा सासूबाईंवर वाईट परिणाम झाला होता. सासरे गेल्यानंतर घरातील सत्ता त्यांच्या हाती आली आणि त्याही त्यांच्या मुलांशी नकळतपणे सक्तीने वागू लागल्या. त्यांच्या सक्तीमुळे त्यांनी त्यांचा एक मुलगा गमावला आणि आज माझ्यासमोर हे सगळं सत्य आलं नसतं तर कदाचित मीही अमितपासून लांब झाले असते, कारण नात्याला नियंत्रणाची नाही प्रेमाची गरज असते. असो, थोडा उशीर झाला, पण अखेर अमितला लक्षात आलं की त्याने त्याच्या हक्कासाठी बोलायला हवं, स्वतःचं आयुष्य मोकळीकतेने जगायला हवं, ना की दबावात. मंडळी, नाते हे नियंत्रण किंवा भीतीवर आधारित नसावे. कोणत्याही नात्यात प्रेमाची मर्यादा ओलांडून भावनिक दडपण आणणे हे अत्यंत धोकादायक असते. आई मुलाचे नाते असो वा इतर दुसरे, प्रत्येक नातं नेहमी विश्वास आणि मोकळेपणावर आधारित असावं. मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. ऐकत रहा मनाचे बोल.